उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ओलिताच्या पिकाकरिता वरच्यावर ओलित करण्याची आवश्यकता आहे, परंतु वीज वितरण कंपनीच्या वेळ काढू धोरणामुळे केवळ दिवसाला 7 ते 8 तास लाईन दिल्या जाते, तेही आठवड्यातून 3 दिवस, बाकी दिवस रात्रीची लाईन दिल्या जाते। सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन घोषित आहे, सर्वत्र जनता आपापल्या घरी आहे, परंतु वीज वितरण कंपनीच्या त्रासदायक धोरणामुळे शेतकऱ्यांना शेतीवरच दिवस रात्र राहून आपले पीक वाचवण्याची वेळ आली आहे। अशाही परिस्थितीमध्ये पूर्ण दाबाची वीज मिळत नाही, दिवसाची लाईन तर 5 ते 6 तास बंदच असते। कार्यालयात चौकशी केली असता वीज वितरण सुरळीत नसल्यामुळे हा प्रकार होत असल्याचे उत्तर मिळते, परंतु हे किती खोटारडेपणा आहे याचा अनुभव ऊर्जा मंत्र्यांच्या वक्तव्यावरून नुकताच झाला आहे। त्यामुळे विजेचा पुरवठा पूर्ण दाबाने 24 तास ठेवण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। सर्वच उद्योगधंदे लॉकडाऊनमुळे बंद आहेत, मात्र शेती उद्योग धंदे अशाही परिस्थितीमध्ये चालूच ठेवून शेतकरी देश सेवा करीत आहे, कारण की देशात उत्पादित होणारा सर्वच माल जीवन जगण्याकरिता आवश्यक आहे। तरीही राज्य शासनाकडून वारंवार वीज खंडित करणे व रात्रीचीच वीज देणे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच असल्याचा संतप्त आरोप शेतकरी वर्गाकडून विदर्भ न्यूजच्या माध्यमातून होत आहे। शेतकरी वर्गाची एवढीच अपेक्षा आहे की या लॉकडाऊनमध्ये भरपूर इतरत्र कंपन्या ह्या बंद पडलेल्या आहे, त्यामुळे वीज महावितरण कंपनीकडे वीज ही शिल्लक आहे व शेतकऱ्याला संत्र्याच्या बागेला व बागायतीला इतरत्र पिकाला विजेची भरपूर गरज असते, परंतु वीज आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना मिळत नाही। 7 ते 8 घंटे रात्रीला 3 दिवस, दिवसाला 3 दिवस अशी आम्हाला वीज मिळत राहते आणि एवढीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांची की शेतीसाठी थोडीफार विजेची वहाळ करून द्यावी। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार।